ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टि वर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात्. महामृत्युंजय मंत्र. प्रत्येकाने हा मंत्र खूपदा ऐकला असेल. ज्यांना या मंत्राचा खरा अर्थ माहीत आहे चांगलीच गोष्ट आहे, पण असेही खूप जण असतील ज्यांना या मंत्राचा खरा अर्थ माहीत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या मंत्राचा खरा अर्थ पाहणार आहे. तर आतापर्यंत या मंत्राबद्दल आपल्या मनामध्ये काही भ्रम आहे, काही गोष्टी आहे आपल्या मनामध्ये ज्या चुकीच्या आहे किंवा काही आपल्याला म्हणजे इकडून तिकडून काही बाकीच्या माध्यमातून तो त्याचा अर्थ वगैरे म्हणजे तो कशासाठी म्हटला जातो, त्याचा उपयोग काय आहे, या गोष्टी आपल्या कानावर आलेल्या आहे. तर याच्यामध्ये सर्वात मोठा भ्रम असा आहे की मृत्युंजय मंत्र हा मृत्युंजय मंत्राचा जाप तेव्हा केला जातो जेव्हा कोणी एकदम मरणाच्या दारावर असेल, आणि तेव्हा जर हा मृत्युंजय मंत्राचा जाप केला तर एक कवच निर्माण होतो आणि त्या व्यक्तीची मृत्यूपासून सुटका होते किंवा मग त्या व्यक्तीपासून मृत्यू दूर जाते, असा काही लोकांच्या मनामध्ये भ्रम आहे. तर हा भ्रम आज आपण तोडणार आहे. तर या मंत्राचा खरा अर्थ असा आहे, म्हणजे खरं जे उद्देश आहे हे असं आहे की हा मंत्र तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून देतो. म्हणजे जिवंतपणीच तुमचा मृत्यू होतो. आता जिवंतपणी मृत्यू कशाचा होणार, तर आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये एक मिथ्या अहंकार, खोटा अहंकार असतो, तो आलेला असतो आणि तोच मग आपल्या जीवनाला चालवतो आणि आपल्या जीवनाला दुःखी बनवतो. तर या मंत्रामध्ये तेच उद्देश साधलं गेलेलं आहे का तो जो अहंकार आहे तो मी जिवंत असताना तो अहंकार मिटू दे, तो अहंकार मरू दे आणि त्या अहंकाराचा मृत्यू म्हणजेच महामृत्युंजय. जिवंतपणीच तुमचा मृत्यू झाला, तुमच्या अहंकाराचा, तुमच्या मी प्राणाचा मृत्यू झाला म्हणजेच तुम्ही अमर झाले. तर आपण हळूहळू पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सुरुवातीला ओम. ओम, अ उ म, ओम, AUM. तो ओम या अक्षराचा असा अर्थ होतो अ म्हणजे ही एक जागृत अवस्था आहे, मनुष्याची एक जागृत अवस्था आहे. जागृत अवस्था म्हणजे की ज्यामध्ये की आपले पूर्ण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ह्या सर्व गोष्टी ॲक्टिव्ह असतात, जागृत असतात. त्याला जागृत अवस्था म्हटली जाते. म्हणजे आपण काही ऐकतो, काही आपल्या कानावर पडलं तर आपल्या मेमरीमध्ये काही गोष्टी असतात. त्या मेमरीमधल्या गोष्टी मग त्या गोष्टीला, त्या ऐकलेल्या गोष्टीला रिलेट करतात. म्हणजे एखादा आपण गाणं ऐकलं, मग हे गाणं ऐकलं, अरे हां हे गाणं राजा हिंदुस्थानी मूवीमधलं आहे, ओके, मग हे गाणं मला खूप आवडते. आणि मग ते गाणं ऐकताना मग काही तुमचे जे फिलिंग्स वगैरे आहे ते फिलिंग्स जाग्या होतात. मग तुम्हाला एक प्लेजर किंवा चांगलं वाटायला लागते. ठीक आहे, ते झाले तुमचे समजा इंद्रिय, ते ॲक्टिव्ह असतात. काही खाल्लं, तुमच्या जिभेला काही चव माहीत पडते, ते तुमच्या मेमरीमध्ये राहते. ओके, ही चव या गोष्टीची आहे, म्हणजे ही चव पिझ्झाची आहे, तो पिझ्झाची चव म्हणजे आपण पिझ्झा खात आहे. मग ते इमोशन्स तुमच्या बॉडीमध्ये ट्रिगर होतात, मग तुम्हाला चांगलं वाटायला लागते.
तसंच एखादा टच. तर अशा प्रकारचे हे जे सगळे इंद्रिय आहे हे ॲक्टिव्ह राहते, म्हणजे ही अवस्था आहे जागृत. त्यानंतर अ झाला, त्याच्यानंतर ऊ. ऊ ही अवस्था आहे स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्थे म्हणजे की जागृत अवस्थेमध्ये आपल्याला काहीतरी गोष्टी पाहिजे होत्या, काहीतरी ऑब्जेक्ट्स पाहिजे होते आपल्याला चांगलं फील करण्यासाठी. काहीतरी ऑब्जेक्ट्स आपल्याला पाहिजे होते, पण स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्सची गरज पडत नाही. आपण त्या गोष्टीची कल्पना करून, स्वप्न पाहून तो अनुभव घेऊ शकतो. जागृत अवस्थेमध्ये ते अनुभव करायला आपल्याला त्या गोष्टी लागत होत्या. स्वप्न अवस्थेमध्ये ते अनुभव करायला आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही. आपण झोपीमध्ये पण स्वप्न पाहतो, म्हणजे ते अनुभव आपल्याला होतच राहते. किंवा आपण असे कधी कल्पनेमध्ये जातो तर आपण तो अनुभव घ्यायला लागतो. अरे आपण तिथं गेलो, डान्स करत आहे, असं करत आहे, तसं करत, म्हणजे तो अनुभव ऑटोमॅटिक आपल्या मेमरीमध्ये असतो आणि ते सर्किट ॲक्टिवेट करून आपण तो अनुभव पुन्हा घेतो, म्हणजे तो एक्सपिरियन्स पुन्हा घेतो, ते फिलिंग्स पुन्हा आपण जागा करतो. तर ती आहे स्वप्न अवस्था. त्यानंतर येते एक सुषुप्ती. अ उ म. म म्हणजे सुषुप्ती. तर सुषुप्ती म्हणजे हे बेहोश आहे. त्याच्यामध्ये होश नाही आहे, शुद्धी नाही आहे, माहीत नाही पडत आहे. बस अहंकाराला की जसं आपण एखाद्या म्हणजे नशेमध्ये असणारी व्यक्ती की ते नशेमध्ये राहते, तिथे स्वप्न पण नाही राहत, तिथे काही थॉट्स फिलिंग्स तर काहीच नाही राहत, फक्त जस्ट ॲज इट इज आहे, पडून आहे. म्हणजे अहंकार तिथे बस आहे, स्वतःमध्ये आहे, त्याच्यामध्येच तो चांगला अनुभव करायला लागतो. तिथे काही दुसरा कुठल्या ऑब्जेक्ट्सची गरज पडत नाही, कुठल्या स्वप्नाची गरज पडत नाही. तिथे तसंच त्याला एक सुख मिळत राहते, ते म्हणजे सुषुप्ती अवस्था. अ उ म हे झाली सुषुप्ती. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि मग त्यानंतर येते ओम. म्हणजे शरीरापासून चालू झालं, शरीर मनापासून चालू झालं ओम, आणि नंतर मग शांती, मौन. ही अवस्था म्हणजे ह्या तीनही अवस्थेते पलीकडची अवस्था. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये तुर्य म्हटल्या जाते, पण ती कुठली अवस्था नाही राहत, ती म्हणजे ब्रह्म, शिव, मौन, शांती, ती अवस्था राहते ती. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात आहे ओम. ओम. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. म्हणजे सुरुवात जागृती झाली, स्वप्न झाली, सुषुप्ती झाली, म्हणजे हे 3 स्तर झाले चेतनेचे. आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे सुरुवात इथून झाली शरीराची आणि त्याच्या पलीकडे गेलो आपण मौन अवस्थेत, शिव झालो. म्हणजे एका शब्दामध्ये पूर्ण आध्यात्मिकता येऊन गेलेली आहे. म्हणजे जे अध्यात्माचा उद्देश आहे ते एका अक्षरामध्ये येऊन गेलेलं आहे. ओम. संपलं. शरीरापासून मनापासून सुरुवात झाली आणि मग त्याच्याही पलीकडे आपण गेलो, शांती, ते म्हणजे शिवत्व. ठीक आहे, तिथून सुरुवात होती या मंत्राची. मग त्यानंतर त्र्यंबकम. त्र्यंबकम म्हणजे 3 डोळे असणारा. आपल्याला साधारणतः 2 डोळे असते. 2 डोळे हे बाहेरचं जग पाहण्यासाठी असते. आपण यानं बाहेरचं जग पाहतो, बाहेरचे विषय आपण डोळ्याद्वारे आतमध्ये घेतो. पण इथे उल्लेख केलेला आहे तिसऱ्या डोळ्याचा. तिसरा डोळा, आपण म्हणतो की महादेवाला तिसरा डोळा आहे. महादेवाचा तिसरा डोळा उघडला की प्रलय येते. तर तिसरा डोळा म्हणजे काय? 2 डोळे आपले बाहेरचं जग पाहते, तिसरा डोळा म्हणजे हे आतमधलं जग पाहते की माझ्या आतमध्ये काय चालू आहे, माझं चित्त कसं आहे, माझ्या मनामध्ये कुठल्या गोष्टी चालू आहे, म्हटलं मला कुठल्या गोष्टीची चिंता आहे, कुठल्या गोष्टीचा मी खूप विचार करतो, कुठल्या गोष्टीमुळे माझं मन हे विचलित राहते. हे म्हणजे तिसरा डोळा. आणि तिसरा डोळा जेव्हा उघडते, जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होते,
तेव्हा प्रलय येते. प्रलय कुठे येते? आतमध्ये. म्हणजे ज्या खोट्या गोष्टी राहते त्या भस्म होऊन जाते प्रलय आल्यावर. जेव्हा डमरू वाजते तेव्हा त्या गोष्टी भस्मसात होऊन जाते. जसा एखाद्या खोलीमध्ये अंधार किट्टा आहे, तर त्या अंधार किट्टा आहे तर तिथे मग मच्छर, किडे, कॉक्रोच, उंदीर, मांजूर असे किडे सर्व येऊन बसलेले आहे आणि गिधाडा करत आहे, काही खात आहे, काही करत आहे. जसं आपण लाईट लावतो, जसा उजेड येते तसंच ते सर्व अफरातफरी इकडे तिकडे जायला लागते. ते उंदीर, ते मांजर, ते सर्व इकडे तिकडे पळायला लागते फटाफट फटाफट. तसंच जेव्हा तिसरा डोळा उघडते, म्हणजे जेव्हा आपण आत्मज्ञानी होतो, जेव्हा आपल्याला आपली अवस्था, आपल्या मनाची अवस्था, आपल्या चित्ताची अवस्था आपल्याला माहीत पडते, तेव्हा आतमध्ये प्रलय येते. म्हणजे ज्या खोट्या गोष्टी आहेत त्याचा नाश होतो. म्हणजेच तिसरा डोळा, त्र्यंबकम, 3 डोळे असणारा. तर आपण इथे महादेवाला म्हणत आहे की तिसरा डोळा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे. यजामहे म्हणजे यजमान, पिता, पोषिता, म्हणजे जो सर्वांचं रक्षण करतो, सर्वांना मार्ग दाखवतो, सर्वांचे पालन पोषण करतो, असा पितामह. यजामहे, यजमान. ठीक आहे. त्याच्यानंतर सुगंधिम, सुगंधासारखा. म्हणजे सुगंध कसा राहते? आपण एखाद्या फुलाचा सुगंध घेतो, तो सुगंध कसा राहते की तो सुगंध आपल्याला जाणवतो, तो आपल्या अनुभवात येते, पण तो डोळ्यानं दिसत नाही, पण तो आहे तसा. जसं शिवत्व आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, पण ते आहे. शिव आहे, आपल्याला माहीत आहे. आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, आपल्या अनुभवात पण येत नाही, पण आहे. शिव आहे. तसंच सुगंधिम. त्यानंतर पुष्टी वर्धनम. पुष्टी म्हणजे ताकद. एक राहते बाहेरील ताकद, जे अंधकारमय ताकद राहते, अहंकाराची ताकद राहते, काम, क्रोध, द्वेष, मोह, माया, या शक्त्या. आणि एक राहते आत्मज्ञानाची शक्ती, आत्मबळ, जे आपल्या आत्मज्ञानातून निघते, शिवत्वातून निघते, तशी शक्ती. पुष्टी वर्धनम, ती शक्ती वाढवणारा. पुष्टी वर्धनम. ठीक आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी वर्धनम. म्हणजे ओम महामंत्र, महा शब्दापासून, अक्षरापासून सुरुवात झाली. त्यानंतर त्र्यंबकम, 3 डोळे असणारा, यजामहे, यजमान, सुगंधिम, सुगंधासारखा, पुष्टीवर्धनम, शक्ती वाढवणारा. ठीक आहे. म्हणजे नतमस्तक होत आहे इथे शिवत्वासमोर. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिव बंधनान. उर्वा रुक्मिव हे एक फळ आहे, काकडीसारखं, टरबुजासारखं एक फळ आहे, जे वेलाला लागते, नदीच्या काठी वेलाला लागते, रेतीवर. तर ते फळ जेव्हा परिपक्व होते तेव्हा त्या फळाचं देठ हे वेलापासून ऑटोमॅटिक, एकदम सहज पद्धतीनं, आपोआप तसं तुटून पडते. आपोआप त्या वेलाच्या बंधनातून ते फळ मुक्त होते. उर्मा रुक्मिव बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात. तर तशाच पद्धतीनं हे देवा, तशाच पद्धतीनं जसं ते फळ काकडीसारखं, टरबुजासारखं, जसं ते फळ आपल्या वेलापासून ऑटोमॅटिक सहज पद्धतीनं मुक्त झालं, तसंच मला ह्या मृत्यूच्या बंधनातून, मृत्यू जन्म या बंधनातून, मृत्यूपासून मला मुक्ती दे, मोक्ष दे. मृत्युर्मोक्षीय, मृत्यूपासून मला मोक्ष दे. आपण मृत्यूमुळे भयभीत होत राहतो ना, तर त्या मृत्यूपासून मला मुक्ती दे. मला कुठला?
मृत्यू कोणाचा होतो? मृत्यू या शरीराचा होतो. मृत्यू अहमपणाचा होतो, अहंकाराचा होतो. म्हणजे याच्यापासून मला मुक्ती दे. म्हणजे आपल्याला जेव्हा या गोष्टीचं आत्मज्ञान होते की आपण हे शरीर आणि हे मन अहंकार आहेच नाही, आपण शिवत्व आहे, तेव्हा आपण याच्यातून मुक्त झालो. म्हणजे जिवंतपणी मृत्यू झाला, अहंकार मिटला. आता मरायला कोण आहे? कोणीच नाही. हे जे शरीर आहे हे ऑटोमॅटिक असं सुटून, जेव्हा सुटायचं आहे तेव्हा सुटून जाईल. जे मेन गोष्ट होती अहंकार, जो मृत्यूला घाबरत होता, तो मेला, तो मिटला. आता अहंकार मिटला तर मृत्यूला घाबरणारं कोणीच नाही. आपल्यामध्ये शिवत्व स्थापन झालेलं आहे. आपण ओळखलेलं का रे, मी तर शिव आहे, शिवतत्व आहे. तर मरण्याचा विषय येत नाही. तर त्याच पद्धतीनं जसं ते ऑटोमॅटिक डेट निघून पडते, तसंच माझा अहंकार हा निघून पडू दे. त्याला माहीत पडू दे की त्याचं काय अस्तित्व आहे. आणि तो जसं मग तो परिपक्व झाल्यासारखं जसं जसं त्याला माहीत पडते की अरे आपली काही गरज नाही आहे, तसा तो गळून पडते. आणि गळून पडते, जसं तो गळून पडलं शिवत्व प्राप्त झालं. आता शिवत्व प्राप्त झालं तर मृत्यूचा प्रश्न उरतच नाही. तर मृत्युर्मोक्षीय, मृत्यूपासून मुक्ती झाली. मामृतात. आणि जसं आपण म्हणतो मृत, त्याच्यासमोर अ जोडला, अमृत. जसं अमृत पेल्यानंतर आपल्याला मृत्यू येत नाही, आपण अमर होऊन जातो. तसंच अहंकार जेव्हा आपला गळून पडतो तेव्हा आपल्याला म्हणजे तिथे अहंकार उरतच नाही की ज्याची मृत्यू होते. आपण मग शिवत्वात स्थापित होतो. अमृतमय आपण होऊन जातो. अमृतमय आपण झालं की तिथे मरायला कोणी उरत नाही. आपण या ब्रह्मांडासोबत एक होऊन जातो, या परमात्मासोबत आपण एक होऊन जातो, या ब्रह्मतत्वात आपण विलीन होऊन जातो. मग तिथे मृत्यूची भीती उरत नाही. आपण अमृत प्राप्ती करतो. असा या महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आहे. जिवंतपणी मृत्यू प्राप्त करणे म्हणजे महामृत्यू होय. महामृत्यू, जिवंतपणी मृत्यू, जिवंतपणी अमर. मेल्यावर कोणी अमर होत नाही. जिवंतपणी अमर होणे म्हणजे महामृत्युंजय मंत्र.